मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केलं गेलेलं आहे आणि 500 रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। तर एक जामीनदार द्यायला सुद्धा सांगितलं आहे। पुणे कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर जरांगे पाटील अगदी काही वेळापूर्वी पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या समोर हजर झालेले होते। जसं आपण सांगितलं तर की कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या संदर्भातच हे वॉरंट बजावण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच ते कोर्टासमोर आज हजर झालेले होते। हा वॉरंट आता रद्द करण्यात आलेला आहे। कोर्टाने त्यांना 500 रुपयाचा दंड देखील या ठिकाणी ठोठवलेला आहे आणि त्याचबरोबर एक जामीनदार द्या असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। काही वेळातच ही ऑर्डर बाहेर पडेल, परंतु आता जर आपण बघितलं तर जरांगे पाटील हे अजून देखील पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात आहेत। मोठ्या संख्येने वकील देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे वॉरंट आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 500 रुपये दंड सुनावण्यात आलेला आहे। धन्यवाद मिकी दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।